शिक्षण मंत्र्याचा राजीनामा घेण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहोत। मित्रांनो, हा राजीनामा घेऊन फक्त चालणार आहे का? अजिबात नाही। ही लढाई आपल्याला मोठी करावी लागेल, कारण ह्याच्या पाठीमागे खूप मोठी यंत्रणा आहे। नॅशनल टेस्टिंग एजन्सी सारखी एजन्सी आहे मित्रांनो। ती एजन्सी आपल्या सर्वसामान्य कष्टकरी दलित बहुजन वंचितांच्या पोरांना शिक्षणापासून वंचित ठेवत आहे। त्याच्यामुळे अशा एजन्सी ज्या आहेत त्या तात्काळ बरखास्त झाल्या पाहिजेत। महाराष्ट्र आणि देशभरामध्ये लाखोंमध्ये प्रायव्हेट कोचिंग क्लासेस उभा आहेत। या कोचिंग क्लासेसच्या माध्यमातून प्रचंड आर्थिक लूट होते आहे। आपले सर्वसामान्यांची पोरं तिथं जातात, क्लासेस लावतात आणि त्याच्यातून मोठी प्रमाणात लूट होते। आणि हे क्लासेस झाल्यानंतर एनटीए सारखे एजन्सी पेपर फोडते आणि त्याच्यामध्ये आपली सर्वसामान्य माणसं मुलं आत्महत्या करतायत। म्हणून आपली ही महत्वाची मागणी असली पाहिजे की ही नॅशनल टेस्टिंग एजन्सी जी आहे त्या बरखास्त झाल्या पाहिजेत। मित्र हो, न्यायालयाचा न्यायाधीश जर आपल्याला कॉक्रोच म्हणत असेल तर हा आम्ही कॉक्रोच आहेत, पण हे कॉक्रोच तुम्हाला येत्या काळामध्ये या सगळ्या बरखास्त करून दाखवतील, एजन्सी बरखास्त करतील। मला एक उदाहरण तुम्ही मला सांगायचंय, महाराष्ट्र स्टेट गव्हर्नमेंटचा पेपर कधी लीक झालेला तुम्ही ऐकला का? जर महाराष्ट्र स्टेट गव्हर्नमेंटचा पेपर म्हणजे 10वीचा स्टेट बोर्डचा पेपर जर लीक होत नसेल तर या टेस्टिंग एजन्सी आपल्याला कशाला पाहिजेत? या सगळ्या भांडवलशाही ह्या लोकांच्या घशामध्ये त्या एजन्सी आहेत, म्हणून त्या सगळ्या एजन्सी थांबल्या पाहिजे। गरीब कष्टकरी पोरांनी शिकलं पाहिजे, म्हणून आपल्याला ह्याच्या विरुद्ध सतत बोलावं लागेल। मित्रांनो, फक्त एक शिक्षण मंत्र्याचा राजीनामा घेऊन आपल्याला चालणार नाही, तर ही लोकशाही वाचवली पाहिजे, हे संविधान टिकवलं पाहिजे। त्याच्यासाठी जो लढा आहे तो आपल्याला व्यापक करावा लागेल। बाबासाहेबांनी दिलेला जो मंत्र आहे, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, आपल्याला शिकावं लागेल, संघटित व्हावं लागेल आणि संघटित होऊन चालणार नाही तर हा सगळा संघर्ष आपल्याला करावा लागेल। अभिजित दिपकेंच्या माध्यमातून परत नव्याने एकदा आपल्या समोर उभा राहते। म्हणून मला असं वाटतं इथल्या तरुण सजग विद्यार्थ्यांनी, युवकांनी, सगळ्यांनीच याचा गांभीर्याने विचार केला पाहिजे। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा एक प्रतिनिधी म्हणून मला या ठिकाणी बोलण्याची संधी मिळते। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाबद्दल इथल्या महाराष्ट्र शासनाच्या एका काय कामाचं नाहीये, या विद्यापीठाचं योगदान शून्य। मला त्यांना सांगून द्यायचंय की अरे बाबांनो, या विद्यापीठाच्या कॅम्पस मधल्या एका विभागामध्ये शिकणारा मुलगा ह्या विद्यापीठाचा कुलगुरू होतो। अनेक जण जगभरामध्ये जाऊन मोठी कामगिरी बजावतायत, हे या विद्यापीठाचं महत्व आहे। या विद्यापीठामध्ये शिकणारी जी मुलं आहेत ती कष्टकऱ्यांची आहेत, ऊसतोड कामगारांची आहेत, दलितांची आहेत आणि त्याच्यामुळे ते इथे येऊन योगदान देणार। म्हणून तुमच्यासारख्या तुमचं वय देखील या 75 वर्ष नाहीये आणि तुम्ही विद्यापीठाला पाल्य समजता, तेवढी समजण्याची कुवत तुमची नाहीये। म्हणून इथल्या शिक्षण मंत्र्याचा आणि देशातल्या शिक्षण मंत्र्याचा राजीनामा हा झालाच पाहिजे। म्हणून येणाऱ्या काळात मित्रांनो आपल्याला एकजूट व्हायचंय। म्हणून सर्वांना पुन्हा एकदा क्रांतिकारी जय भीम। सर्व वक्ते फक्त 2-2 मिनिटे बोलतील अशी त्यांना विनंती। यानंतर आपल्या स्टुडंट विंगच्या नेत्या श्रावणी बुवा या आपल्या समोर बोलतील। आपण सर्वजण 2-2 मिनिटं बोलणार आहोत। जय सगळ्यांना क्रांतिकारी जिंदाबाद, छात्र एकता जिंदाबाद। मला तुम्हाला सगळ्यांना इथे एक गोष्ट सांगायची आहे की आपले माननीय पंतप्रधान म्हणतात की भारताचा युवा, भारताचा विद्यार्थी उद्याची सुपर पॉवर आहे, आपण महाशक्ती आहोत। आणि त्याच देशात, त्याच वातावरणात भारताचा ऑनरेबल सीजीआय म्हणतात की आपण कॉक्रोचेस आहोत, आपण झुरळ आहोत की जी कधीही चिरडली जाऊ शकतात, आपण झुरळ आहोत की ज्यांच्यावर कसाही अन्याय केला तरी ते शांत बसतात। तर आज ज्या परिस्थितीमध्ये 22 लाख मुलं नीटच्या परीक्षेला अपिअर करतात आणि त्यांचं वर्ष वाया जातं, देत नाहीत, ते लोक त्यांच्यावर राजीनामा बोलण्याची सुद्धा दखल घेतलेली नाहीये।
तर मला या देशाच्या पंतप्रधानांना आणि मला या देशाच्या ऑनरेबल सीजीआयना फक्त एकच गोष्ट सांगायची आहे की इफ दे से वी आर कॉकरोचेस, if they say we are cockroaches, we will be the last one to die. We will resist. We will exist. छात्र एकता, छात्र एकता, छात्र एकता जिंदाबाद. छात्र एकता, छात्र एकता, छात्र एकता जिंदाबाद. युवा एकता, युवा एकता, युवा एकता जिंदाबाद. जय भीम, जय महाराष्ट्र, जय हिंद. यानंतर सोमनाथ निर्मल SFI चे पदाधिकारी हे आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करतील. सोमनाथ निर्मल. त्यानंतर त्यांच्या बरोबर या ठिकाणी यायचं. त्यानंतर विक्रम जाधव आणि नितीन अंधाळे हे देखील या ठिकाणी येतील. मित्रांनो, महत्त्वाची सूचना, प्रणित तावरे संपर्क साधा. प्रणित तावरे. सोमनाथ निर्मळ. या ठिकाणी परत एकदा सांगतो, सर्वजण 2-2 मिनिटांमध्ये आपलं मनोगत व्यक्त करण्यात. धन्यवाद. मित्र आणि मैत्रिणींनो, खूप मोठ्या संख्येमध्ये पुण्याच्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये सावित्रीबाईंच्या घरामध्ये आपण एवढ्या मोठ्या संख्येने आल्याबद्दल देशभरातील सर्व युवकांचं आणि युवतींचं मी आपल्या या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये सहर्ष असं स्वागत करतो. सगळ्यांनी एकदा स्वतःसाठी एकदा टाळ्या वाजवा. देशातली जी काय आत्ताची जी काय परिस्थिती आहे, देशातल्या तरुणांना आणि तरुणींना ज्या पद्धतीनं कॉकरोचेस, पॅरासाइट म्हणून जे हिणवलं जात आहे, त्याचा विरोध करण्यासाठी आज आपण मोठ्या संख्येने इथं जमलेलो आहोत. लक्षात घ्या, आम्हाला ज्या पद्धतीनं पॅरासाइट म्हटलं जातंय, ही व्यवस्था जी आहे, ती व्यवस्था ज्या पद्धतीनं तुम्ही सडवून ठेवलेली आहे, त्या सडलेल्या व्यवस्थेच्या विरोधामध्ये खऱ्या अर्थानं आम्ही रस्त्यावरती उतरत आहोत. हे या मोदी सरकारनं ध्यानात घेण्याची गोष्ट आहे. पेपर फुटीचं प्रकरण होतंय, नीटचा पेपर फुटला जातोय. त्या नीटच्या पेपर फुटीच्या प्रकरणामध्ये मोठं रॅकेट संपूर्ण महाराष्ट्राच्या नाशिक पासून तर देशभरामध्ये सर्व लोक त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होतात. हे पेपर फुटल्याच्या नंतर तुम्हाला आपल्या वरच्या फळीतील लोक या ठिकाणी उपस्थित आहे. आदरणीय विश्वनाथ चौधरी सर आहेत, कुंभार सर आहेत, असीम सरदे सर आहेत, नामदेवराव जाधव सर आहेत. सर्वांचा आपल्याला पाठिंबा आहे. मी सरांना 2 मिनिटं विनंती करतो, आपलं मनोगत व्यक्त करावं सर प्लीज. या पुणे विद्यापीठाच्या प्रांगणामध्ये जमलेले सर्व तरुण कार्यकर्ते आणि या महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये जी काही पेपर लीक होत आहेत त्याच्यामुळे विद्यार्थ्यांचं भविष्य अंधारात चाललेलं आहे. एकट्या नीट परीक्षेला 23 लाख मुलांचं नुकसान झालंय. तसंच नुकसान UPSC, MPSC आणि सगळ्याच परीक्षांचं होत आहे. एक तर परीक्षा होत नाहीत, झाल्या तर पेपर लीक होतात, परीक्षा झाले तर रिझल्ट नाही, रिझल्ट लागला तर नोकरी नाही. अशा परिस्थितीमध्ये किती दिवस ही मुलं सगळे सांभाळणार आहेत. त्यामुळे या मुलांच्या जगण्या मरण्याचा हा प्रश्न आहे. आणि त्या संदर्भात देशामध्ये जात, धर्म, पक्ष, प्रांत, भाषा हे सगळं सोडून हे सगळे तरुण लोक एकत्र आलेले आहेत. आता हे तरुण आहेत म्हणून थोडाफार मुद्दा एकच आहे की मुलांचं भविष्य, गरीब मुलांचं भविष्य हे स्पर्धा परीक्षेतून जात असतं आणि त्या परीक्षा सुद्धा जर लीक होणार असतील तर या मुलांना पुढे जाण्याचा दुसरा कोणताही मार्ग राहत नाही. त्यामुळे या देशात परीक्षा झाल्या पाहिजेत, गुणवान विद्यार्थ्यांना संधी मिळाली पाहिजे आणि या देशाचं भविष्य हे तरुणच आहेत. आणि जर या तरुणांचं भविष्य संपणार असेल तर या देशातील तरुण विद्यार्थ्यांना न्याय मिळालाच पाहिजे. विद्यार्थ्यांना न्याय मिळाला. इन्कलाब जिंदाबाद, इन्कलाब जिंदाबाद, इन्कलाब जिंदाबाद. भारत माता की जय. अभिजितजी आणि सोनम सर, वांचूक सर हे दोघेच असणारे सेवक आहेत.
एक मिनिट. अरे मीडियाचे माता की वंदे वंदे रेजिग्नेशन हाताची घडी आणि कॉक्रोच मांगे रेजिग्नेशन धर्मेंद्र प्रधान राजीनामा द्या धर्मेंद्र प्रधान राजीनामा द्या कॉक्रोच मांगे रेजिग्नेशन नरेंद्र मोदी उत्तर द्या. कॉक्रोच मांगे रेजिग्नेशन छात्र एकता अरे छात्र एकता इन्कलाब अरे इन्कलाब. तोपर्यंत पुढच्या खाली बसत नाहीत तोपर्यंत सभा सुरू होत नाही. चला बाजूला. सर बाहेर घ्या. चला 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 बाहेर. चला 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 बाहेर बाहेर चला. अरे कॉकरोच मांगे रेजिग्नेशन कॉकरोच मांगे रेजिग्नेशन. जरा आपले नेते या ठिकाणी आलेले आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आले. टाळ्या वाजून त्यांचं आपण स्वागत करू. जोरात टाळ्या वाजून स्वागत करू. हात वर करून स्वागत करू. आपण जरा घोषणा देऊ. थोडा बेशिस्त लोकांना शिस्त लावतो आपण. 2 मिनिटांमध्ये होईल. 2 मिनिटं. जे एक महत्वाची सूचना आहे. एक सूचना आहे. मोर्चाची सुरुवात 1 मिनिट थांबा. सगळे आवाज कीप क्वाइट कीप क्वाइट. या ठिकाणी हमारे